रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। बिना झंझट कमी साहित्यामध्ये ढाबा स्टाईल आज आपण चिकन तवा पुलाव कसा करायचा हे बघणार आहोत। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच टेस्टीसुद्धा आहे। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जर बासमती घेतलात ना तर तो चवीला हा पुलाव खूप छान लागतो। तांदूळ आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने छान धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। तांदूळ शिजवण्यासाठी मी पाणी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। तर मोठ्या पातेलीमध्ये इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे पाणी आपल्याला भात शिजल्यानंतर काढता येतं। त्यानंतर काही गरम मसाले टाकले आहेत। त्याच्यामध्ये मी तेजपत्ता, मोठी वेलची घेतली आहे, स्टारपूड घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी काळी मिरी घेतलेली आहे। 7 ते 8 आपल्याला काळी मिरी घालायची आहे। त्याच्यामध्ये लवंगसुद्धा घेतली आहे, 4 ते 5 मी लवंग घेतलेले आहेत। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपला हा तांदूळ छान फडफडीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। ह्याला आपण जास्त शिजवायचं नाही, अगदी 90% आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। हा चिकन तवा पुलाव करण्यासाठी आपण शिजलेल्या भाताचा सुद्धा वापर करू शकतो। तुमच्याकडे जर आधीच भात शिल्लक राहिलेला असेल तर त्याचासुद्धा हा चिकन पुलाव आपल्याला करता येतो। तुम्ही पाहू शकता बघा, तांदूळ आपला छान शिजला गेलेला आहे, भात छान तयार झालेला आहे। तर पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि छान असा मोकळा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे मी मोठा पॅन घेतलेला आहे। माझ्याकडे तवा मोठा नाही आहे, त्यामुळे मी पॅन मोठा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर तवा असेल तर तुम्ही तव्याचा वापर करू शकता। तर इथे तेल मी गरम करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि कलर चेंज होईपर्यंत, गुलाबी कलर होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। तर आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, कांदा आपला छान परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे। इथे मोठ्या साईजचा टोमॅटो आहे, तर तुमच्याकडे छोटे टोमॅटो असतील तर तुम्ही 2 घातलेत ना तरीही चालेल। टोमॅटोसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो आपल्याला पटकन शिजण्यासाठी त्यावरती आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजला जाईल, पटकन तो मऊ होतो। कांदा आणि टोमॅटो छान परतला गेला इथे आणि छानपैकी असं मऊ झालेलं आहे। तर या स्टेजला आपण काही मसाले घालायचे आहेत। तर यामध्ये इथे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे 1.5 चमचा। छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। 1 चमचा याच्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे। लाल तिखट मसाला घातलेला 1 चमचा। तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल चमचा 2 चमचे इथे वापरू शकता। त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर ग्रेव्ही आपल्याला करून घ्यायची आहे। याचा मसालासुद्धा मस्त शिजला गेला बघा। तर 5 मिनटं ह्याला आपण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा, ह्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला छान परतला गेलेला आहे। तर इथे मी आता चिकन घालणार आहे। हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे मी आणि ह्याला आपण आता शिजवून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। चिकन बिर्याणीला टक्कर देणारी ही रेसिपी तयार होते। जर आपल्याकडे वेळ कमी असेल आणि आपल्याला पुलाव किंवा बिर्याणी खायची असेल तर अशा वेळेला ना तुम्ही हा तवा पुलाव नक्कीच करून बघा। इतका पटकन हा तवा पुलाव बनतो ना की दरवेळेला आपण जेव्हा चिकन आणाल ना तेव्हासुद्धा तवा पुलाव करायला विसरणार नाही। आवर्जून हा तवा पुलाव तुम्ही करणार, इतका हा खाण्यासाठी सुद्धा टेस्टी लागतो। झाकण ठेवून आपण ह्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि चिकन शिजल्यानंतर वरून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर 2 चमचे इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शिजलेला भात घालायचा आहे। आता भात आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला हा भात छान असा वाफवून घ्यायचा आहे। परत एकदा छान मिक्स करायचं आहे। तुम्ही ते बघू शकता बघा, मस्त एकदम याचा कलर आलेला बघा, किती सुंदर दिसत आहे। पाहता क्षणीच खायची इच्छा होते बघा, इतका हा भारी झालेला आहे। तर आपल्याला 2-3 मिनटं ह्याला छान वाफ येऊ द्यायची आहे, त्यानंतरच आपला गॅस बंद करायचा बघा। 2-3 मिनटं छान अशी दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त एकदम तवा पुलाव तयार झालेला आहे। चिकन तर आपलं शिजलं गेलं आहे आणि भातसुद्धा आपला शिजलेला आहे।
फक्त याला आपण मिक्स करायचं आहे आणि छान अशी वाफ येऊ द्यायची आहे, म्हणजेच आपला तवा पुलाव खाण्यासाठी ते तयार झालेला आहे. वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजेच आपला भात टेस्टी तयार होतो आणि छान सुगंधसुद्धा मस्त येतो. तर इथे आपण गॅस आता बंद करून घेणार आहे. 5 मिनिटासाठी झाकण ठेवून त्यानंतर हा भात खायला घ्यायचा आहे. खाण्यासाठी चिकन तवा पुलाव तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.